गेल्या 10-12 दिवसामध्ये काही अशा घटना घडल्या ज्यांच्यासाठी खरं तर पत्रकार परिषद घ्यावी लागतीये हेच मुळात दुर्दैव आहे. काही अतिसंवेदनशील घटना या दरम्यान घडल्या. तर सर्वप्रथम एक स्त्री म्हणून या सगळ्या घटनांचा मी निषेध करते. कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेवरती असा अतिप्रसंग झाला. त्याच्यानंतर बदलापूरच्या घटना घडली आणि असं करत करत काल कोल्हापूरमध्ये शिये या ठिकाणी सुद्धा एका 10 वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आली. तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला हे पोस्टमॉर्टम नंतर सिद्ध झालं आणि 24 तासामध्ये त्या आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली. खरं तर हे सगळे विषय होत असताना हे खूप अतिसंवेदनशीलपणाने या विषयामध्ये हात घातला पाहिजे किंवा हे हाताळले पाहिजेत. याचं राजकारण कुठं होऊ नये एवढी विनंती करायला मी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. एक स्त्री म्हणून जितकं याचं गांभीर्य आहे या परिस्थितीचं, तितकंच एक आई म्हणून सुद्धा याचं दुःख आहे. आणि याचं राजकारण म्हणून कुणीही कुठली जर गोष्ट करत असेल तर कृपया हा विषय त्याच्यासाठी वापरू नका. इतर गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या आहेत, राजकारणासाठी आहेत, त्या तर होत राहतील, पण ह्या विषयामध्ये राजकारण कुणी करू नका. काल शियेमध्ये जेव्हा ही घटना घडली, SP साहेब तिथे दिवसभर होते. मी SP साहेबांचे, त्यांच्या संपूर्ण टीमचे, तपास अधिकारी गिरीसाहेब होते त्यांचे, या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते त्या कुटुंबाच्या वतीनं की त्यांनी 24 तासामध्ये ती व्यक्ती शोधून काढली, ती कोण होती ते. त्याचा तपास चालू केला. जेव्हा तपास अधिकारी गिरीसाहेबांना फोन गेला तर पीडित महिलेच्या शेजारच्या एका महिलेने फोन केला, तेव्हा ताबडतोब ते त्या घटनास्थळी पोचले. म्हणजे अगदी आदल्या दिवशी रात्री सगळे पोलीस अधिकारी रिहर्सल करून जेव्हा जात होते तेव्हा त्यांना फोन आला आणि ते त्या घटनास्थळी पोचले. त्यामुळं पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचं काम करत आहे. फक्त आपण त्यांना मदत करूयात काम करायला. ते त्यांची ड्युटी चांगल्या प्रकारे करत आहेत. आज पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये जरी असले तरी कुठेतरी ते सुद्धा कुणाचे तरी वडील आहेत, त्यांच्यात सुद्धा माणुसकी आहे. त्या पद्धतीनं आपण सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासनाला सहकार्य करूया. आणि ही पत्रकार परिषद एवढ्यासाठीच आहे की कुणीही, म्हणजे कुठल्याही राज्यकर्त्याला कधीही असं वाटत नसतं की आपल्या या सत्तेच्या काळामध्ये असू देत किंवा आपण जेव्हा त्या पदावरती बसलेलो असतो या काळामध्ये अशा काही सामाजिक गोष्टी घडाव्यात, पण काही सामाजिक विकृती असतात त्या आपल्या हातात नसतात. तर अशा विकृतींना जर आळा घालायचा असेल तर समाजाने आज एकत्र आलं पाहिजे. ह्या सामाजिक विकृतींना बंधन घालायचं असेल तर आपण सुद्धा काही भूमिका ह्या पाळल्या पाहिजेत असं मला मनापासून वाटतं. आज गृह खातं असू देत, गृहमंत्री आपले सक्षम आहेत. मी संपूर्ण प्रशासनाचे, गृहमंत्र्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते की त्यांनी तातडीने सगळी यंत्रणा राबवली. बदलापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा तातडीनं आरोपीला अटक झाली. तिथे ज्या महिला अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी केस किंवा FIR लिहून घेण्यामध्ये दिरंगाई केली त्यांना बडतर्फ करण्यात आलं. एका महिला अधिकाऱ्याच्या अंडर एक कमिटी नेमण्यात आली, सरकारी वकील देण्यात आले, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टी सरकारच्या अखत्यारीमध्ये एका गृहमंत्र्याच्या अधिकारात जेवढ्या असतात तेवढ्या सगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळं सरकारच्या अधिकारातल्या सगळ्या गोष्टी सरकार करतंय आणि आपण जास्तीत जास्त त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो आरोपीला पकडून. पण शेवटी जेव्हा त्या आईच्या पोटचं मूल जेव्हा गमावतं तेव्हा ती पोकळी न भरून काढण्यासारखी आहे. आणि त्याच्यामुळं याच्यावरती कृपा करून कुठल्याही पक्षाने राजकारण करू नका एवढी माझी विनंती. धन्यवाद. LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध.
डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.